नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज. पिंपळगाव हरीश्वर येथे महावितरण विभाग यांच्या विरोधात जनतेचा संताप पाहायला मिळाला. कारण महावितरण कर्मचारी यांची असलेली अरेरावीची भाषा, इंजिनियर साहेबांची नेहमीची गैरहजेरी आणि जनतेच्या सुविधेसाठी असणारा फोन कायमचा बंद यामुळे लोकांचा उद्रेक आज मीडियासमोर आला. सध्या स्मार्ट मीटर ही जनतेची डोकेदुखी ठरली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता व्यवस्थित चालू कंडिशनमध्ये असलेले मीटर सुद्धा बदलून घेत असताना कंपनीचे कर्मचारी मात्र मनमानी पद्धतीने मीटर बदलवत आहेत. शासनाने नवीन स्मार्ट मीटरबद्दल कुठलीही जनजागृती न करता अथवा त्याबद्दलची योग्य माहिती न देता परस्पर मीटर बदलवणे हे नियमबाह्य आहे, असा संताप पिंपळगाव हरीश्वर येथे व्यक्त होत आहे. शासनाने वारंवार सूचना करून देखील महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार का करत आहेत, असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. चांगल्या मीटरऐवजी नवीन मीटर बसवणे बंद न केल्यास याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा नागरिकांनी विभागाला दिला आहे. गोरे राहणार पिंपळगाव, तालुका पाचोरा. मी घरी नसताना माझे मीटर बदलावून गेले. मी वायरमन घरी आल्यानंतर वायरमन विचारणास केल्या, वायरमन उडाउडीची उत्तर देतोय आणि मी परत सबस्टेशनला गेल्या. वायरमन सांगतो की सबस्टेशनला भेटतो. मी सबस्टेशन भेटल्यानंतर गेलो. आम्ही सबस्टेशनचे साहेब उपलब्ध नाही. साहेब तिथे शनिवार रविवार 2-3 दिवस घरी नाही. साहेबाचा फोन लागला तर साहेब उचलत नाही. मग आम्ही त्याला विचारतो आमचे मीटर फॉल्टी नसताना ते फॉल्टी जर असल्यास तर तुम्ही सबमीटर लावा, चेक करा, नंतर तुम्ही मीटर बदलू शकता. पण आम्हाला बिना माहिती नसताना तुम्ही घरी नसताना मीटर बदलवून गेले बुवा. आम्ही त्याला फोन केला तर तेवढं उत्तर देत आहे. मग यावर काही सोल्युशन नाही असं आमची अपेक्षा आहे. काही करा बा तुम्ही. असं तुम्ही कोणा कर्मचाऱ्यांना भेटले का त्याबद्दल? नाही, वायरमनला फोन केला आम्ही, निलेश पाटील. काय म्हटलं ते म्हणे तुम्ही साहेबांना भेटा, तुमची काय समस्या आहे, तसे तुमच्याकडून जे होत आहे ते तुम्ही करा. आम्हाला पूर्ण अधिकार आहे, आम्ही कोणाचाही बदलू शकतो, असं त्यांचा अधिकार आहे. हा ते बदलवत आहे पूर्ण गावाची मीटर, पण मग तुम्ही सरलगड बदला. तुम्ही एकाचे बदलवता, एकाचं सोडताय, असं नका. तोंड पाहून कामा नका करा. एक गरीब माणसाचं नुकसान होईल ना. बदलवताय तुम्ही वरून असे तुम्ही सरलगड पूर्ण लोकांची बदला, पण तुम्ही एकाचं सोडताय, एकाचं बदलवताय, असं नका करा. बिना मीटर चेक करा तुम्ही बदलून चेक करा. तुम्हाला जर शंका आहे तर तुम्ही मीटर सबमीटर लावा, तुम्ही चेक करा, नंतर बदलवून टाका. पूर्व सूचना दिली तुम्हाला काही त्याची? काहीच नाही. एक दिवस अगोदर माहिती नाही, काहीच नाही. आमच्या मागून गेलो तो वाजून आम्हाला सांगतो तुमचं जर मीटर घरात राहिलं असतं मी बदलवलं असतं, घरात नसतं. तुमचं जर घरात असतं बदलवलं नसतं, तुमचं बाहेर म्हणून बदलवून गेलो असं सांगतो तो. हे कर्मचारी त्यांचे. तुमचं काय म्हणणं आहे? बाकीचे कर्मचारी त्यांचे फोन उचलून मीटर चेंज करा तर सगळ्यांचे करावे, नाही तर करू नये, एकाचे बी चेंज करू नये मीटर. याचा नियम काही माहिती आहे का तुम्हाला? कशासाठी बदलवताय काय? माहितीच नाही ना, काही आयडिया उड्यात नाही पकडा आले. मीटर चेंज करताय, लोकांचे बसवून चाललेले, पण विचारता लोकांना घरी नसताना विचारता नाही की मीटर का चेंज करताय. तुम्हाला मीटर चेंज करू दे, पुरे एक दिवस पहिले गावात दवंडी देते. दवंडी द्यायचं काम तुमचं, नाही तर मग अशी बातमी देते की बदलावणे कॅन्सल झालेले, तरी ते बदलावताचे मीटर. का बदलावताय ते कोणाला विचारून बदलावताय? या भाऊ घरी नसताना असं मीटर बदलवून गेलं मध्ये काही माहिती नाही काही नाही. समाधानच्या केले तर ते विचारून येणार. समाधान अजून कोणाचा प्रॉब्लेम आहे? समाधान भाऊचा. समाधान बोला तुम्ही. आम्ही सगळ्यांना विचारलं गेलं. ते वायरमन वाले ते त्यांनी आम्हाला जार दाखवला. जार मध्ये त्यांनी तो जिल्हा अधिकाऱ्याचा जार दाखवला. त्या जार मध्ये आम्ही पाहिलं तर त्या जार मध्ये जारवर त्यांची अधिकारी सही नसल्यामुळे त्यांनी लगेच दुसरा जार दाखवला. दुसऱ्या जारवर सुद्धा सही नसताना त्यांनी डायरेक्ट मीटर बदलावणे सुरू करून दिलेले. काय होतं जी आर मध्ये लिहिलेलं असं होतं की अधिकाऱ्याची असं लिहिलं होतं त्यांना काहीतरी अधिकाऱ्याचं काहीतरी आहे बुवा, आणि अधिकाऱ्याची सहीच नव्हती त्या जारवर. तू बोलल्यानंतर हे बदलवणारे कोण कंपनीचे लोक होते का? कंपनीचे लोक होते. बोलल्यानंतर त्यांना बंद करून टाकले मीटर. आणि मी ज्या दिवशी मी जे बोललो सगळ्यांना तेव्हा त्यांनी मीटर बंद करून टाकले. उद्या पाहू आम्ही. आणि समाधान भाऊ आहे काय, समाधान भाऊचं मीटर बदलायचं नाही आहे असं त्यांनी जे बोलणारे त्यांचं मीटर बदलत नाही. हा जे बोलणारे त्यांचं मीटर बदलायचं नाही, त्यांना हे करायचं, चला जाऊ द्या आणि निघा, आवडं करून दिलं. जो गरीब माणूस आहे त्यांचाच फक्त करायचं. हा बस 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 असा विषय चालू आहे. बरं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता पुढे काय केलं पाहिजे? तुम्ही जे मीटर बदलावताय तर तुम्ही जे आम्ही कैलासप्पांना फोन केला. कैलासप्पांना फोन केल्यानंतर कैलासप्पांना असं सांगितलं की बा ज्याचं फॉल्टी आहे त्याचंच मीटर बदलावताय, तर ते सरलगट सगळ्यांची मीटर बदलावताय. बाकीच्या गरीब लोकांचं काय करायचं? नाही बदलावताय, सगळ्यांचे बदलावताय. एक लाईन ना सगळी लाईन धरली त्यांना, पुरी लाईन धरले. हा मग ते तोंड पाहून चालू असतील. ते कारण का चालू माहितीये का? जो बोलत नाही ना ते बदलावून टाकताय. त्यांचं कारण आहे. 2 दिवसांनी भेटणे झाली. आज मी फोन उचलत नाही साहेब, आणि उद्या पण आम्ही गेलो तरी साहेब नव्हते. कारभारामुळे माझं चालू मीटर त्यांना काढून नेलंय. 15 दिवस झाले आणि हे जे सांगत होते की तुमच्या मीटरमध्ये आम्हाला डाऊट वाटतंय म्हणे. म्हटलं साहेब तुम्ही कुठेही चेक करून टाका,
मीटरचा आपला कुठलाही प्रॉब्लेम न होता तरी त्यांना आपल्या घराचं मीटर काढून घेऊन गेले आणि आजपर्यंत आपलं मीटर बसवलेलं नाही. ते म्हणे आम्ही नवीन मीटर बसवतोय म्हणे. किती दिवस झाले मीटर काढून घेऊन? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. हा, आणि कुठलेही साहेब फोन उचलत नाही. ते मी अमोल वायरमन फोन लावला किंवा दुसऱ्या वायरमनांना फोन लावला आहे आणि मी 26 तारखेला बिल भरलं आहे आणि 29 तारखेला माझं कनेक्शन कट करता. बर. कुठला न्याय आहे महावितरण कंपनीचा? बिलाची तारीख किती होती आणि भरायची ते सांग. बिलाची तारीख 6 तारीख होती आणि ते माझं बिल 26 तारखेला भरलं आणि ते 29ला कट करताय कनेक्शन. बिल भरल्यानंतर 4 दिवसानं कट करताय. तुम्ही साहेबांना काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का कार्यालय? साहेब फोन उचलत नाही. डायरेक्ट साहेबांना फोन केला, साहेब डायरेक्ट बिजी धावताय आणि रिप्लेसमेंट फोन करत नाही. ते कार्यालयाचा नंबर बंद आहे का सध्या? बंद आहे, MSCB चा रिसिव्हर बाजूला उचलून ठेवतात ते. हो, आपण जर 2-3 वेळेस जर कार्यालयाला फोन लावला तर ते आपला फोन रिसिव्ह करून डायरेक्ट बाजूला ठेवताय. बरं, आता पुढे काय करणार आहे तुम्ही? माझं जे तुमची रेग्युलर तक्रार मीटर काय? आहे तक्रार करीन मी आणि जे रेग्युलर मीटर नेलंय तेच मला मीटर पाहिजे. नवीन मीटर मी बसवू देणार नाही त्यांना, कारण आपल्या मीटरमध्ये कुठलाही फॉल्ट नाही आहे. त्यांना चेक केलं आहे. त्यांना विनंती आहे की हे मीटर बसवून नाही त्यांना. फॉल्ट असला सिद्ध करून दाखवायचं. बोला. मीटरांमध्ये जर फॉल्ट असेल तर तो त्यांनी सिद्ध करून दाखवायचा आणि मीटर जर फॉल्टी आहे असं जर त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी हे मीटर असताना त्याच्यासोबत स्मार्ट मीटर बसायचं, त्याचे रिझल्ट दाखवायचे. आम्ही दुसरं नवीन मीटर आणू, ते ज्या कंपनी सांगतील ते आणू. ते बसवून लावू आणि स्मार्ट मीटरचा काय घोळ आहे त्यांचा आणि हे साध्या मीटरचा काय आहे हे लक्षात आणून देऊ. हे कोणाचं काय, तुमचा काय आरोप आहे स्मार्ट मीटर? नाही, कोणाचं काय? माझा बरं. भाऊचं मीटर काढून गेलंय 15 दिवसापासून.